शेवटची भेट देऊया आपली या घराला। इकडे बघा पूर्ण तोडफोड यार, हे आमच्या भीती बाई। घर पाहिजे ना तुला, लगीन नको पण घर पाहिजे ना, आता उठ। अरे तिकडे लोटा बघा, पोरं बोलताना घर पाहिजे आणि घराचं काम घेतल्याविषयी 2 मिनिटांनी थांबतान। हे गाईज, गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार। तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर गाईज, आजचा नवीन ब्लॉग आहे ना, तो आपल्या फ्लॅट वरून शूट करतोय। कारण तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं, आपला जो जुना घर होता तो पूर्णपणे तोडायला घेतलाय। सो त्यामुळे आम्ही इथे आता फ्लॅट घेतलाय। आमच्या गावामध्ये बिल्डिंग आहे, सो त्यामध्ये आम्ही 3ऱ्या फ्लोअरवरती हा फ्लॅट घेतलाय। सो तुम्हाला उत्सुकता होती सर्वांना की घर बघायचंय, तर पूर्ण घर तुम्हाला मी आता दाखवतोय। इकडे बघा, अशा प्रकारे तो नानीसांचा घर आहे आणि हा आपला चला असं एंटर झाल्यानंतर एक खूप मोठा पॅसेजवाला हॉल आहे आणि इकडे अधिष्ठान वगैरे आम्ही सर्व काही लावलं आहे। आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे आहे गॅलरी पण खूप सुंदर आहे, हे बघा। आणि इकडनं पूर्णपणे व्ह्यू रस्त्याचा खूप भारी वाटतो बघायला। आणि इकडे गेल्यानंतर पहिल्यांदा लागतो किचन, आणि किचनमध्ये पूर्णपणे आम्ही सर्व काही ठेवलं आहे, हे बघू शकता तुम्ही। आणि इकडे बाथरूम, इथे आंघोळ करण्यासाठी, आणि हा आहे रूम। सो रूममध्ये देखील आम्ही सर्व अलमाऱ्या वगैरे सर्व काही शिफ्ट केलं आहे। सो खालून वरती आणायला खूप वेळ लागत होता, सो सर्व पोरांनी मला हेल्प केली, सोफे वगैरे कोच वगैरे आणायला। हे अलमाऱ्याला तर खूप वजन होता, परंतु पोरांनी मला मदत केली। आणि इथे काच बसवले, ह्याच्यामध्ये पूर्ण सनस्क्रीन वगैरे आपले आहेत, सो स्टोअर करून ठेवलं आहे आपण। आणि अशा प्रकारचा होम टूर आहे, रेंटवरती इथे आम्ही राहायला आलो आहे। सो आता जायचं आहे मला गावामध्ये, सो त्यामुळे जेवण करून घेतो। जेवायला मस्त आज आहे काय बघूया, इकडे बटाट्याची भाजी, ही मुगाची भाजी आणि राईस। सो चला मी जेवण घेतो। आता मी घेतलाय जेवायला, इकडे आरती देखील आहे आणि मम्मी पप्पा आणि जीत गेले त्या आपल्या जुन्या घरावरती, तिथे काम करायचंय, विटा वगैरे काढायचे आहेत। सो मी देखील आता जेवण घेतो आणि लगेच तिकडे निघायचंय। गाईस, फायनली जेवण वगैरे करून झालंय आणि आता मी निघतोय त्या घरावरती। बाई 3rd फ्लोअरवर आहे ना, चालता मांडा एकदम लूल होतात। खाली गेलं का एकदम वरती यायला खूप कंटाळा येतो आणि वरती आलं का खाली जायला खूप कंटाळा येतो। सो त्यामुळे, आणि आपण तर माहिती आहे गावाकडची लोक, सो त्यामुळे या कोंडलेल्या जागेमध्ये आपल्याला राहत नाही। मला तर सतत मी गाडी घेतो आणि गावातच पळत असतो, दिवसातून 4-5 वेळा तर मी गावातच जातो। गाईस, फायनली आम्ही रिटर्न आलो आपल्या जुन्या घरावरती। इकडे बघा, पूर्णपणे विटा आम्हाला त्या बाजूला काढायच्या अख्ख्या। नको आता या करू, आता मदत कर, चल मदत करायला झाल्या। बापरे बाप, इकडे बघा मम्मीने आणि पप्पानी। मग तो कुठे जीत? सगळं लुटून दिली, आरती या आता मदत कर, चल। चला गाईस, बघूया शेवटची भेट देऊया आपली या घराला। इकडे बघा पूर्ण तोडफोड यार, हे आमच्या भीती बाई। त्याच्या जागेवरती नवीन येणार, काहीतरी नवीन होणार। मग यात हा रूम होता आधीचा। इकडे बघा टिक्क्या लावून आम्ही काय हालत केली होती सगळ्यांनी। अशी टिक्की लावली ना, मग ती राहिलेली टिक्की मग इथे लावायची अशी। आणि इकडनं वरती जायला जागा होती। सो हे सर्व भीती आपल्याला तोडायचे आहेत आणि जेवढ्या अख्ख्या विटा भेटतील ना आपल्याला तेवढ्या जमा करायचे आहेत, कारण जेणेकरून आपल्याला त्या विटा नंतर बांधकामाला आपल्याला यूज करता येतील। हा बघा, चला काम करायला आलेस ना तू, उद्याला खेस उद्या खेस, घर पाहिजे ना तुला, लगीन नको पण घर पाहिजे ना, आता उठ चल। गाईज, माझे हात बघा लाल झालेत पूर्णपणे। इकडे विटा आम्ही आणतोय, मी अख्ख्या इटा करायच्या आहेत या वरच्या बिरच्या। लड्डू ले लो, आरती नुसती व्हिडिओ करायला हल्ले, आरती काम करायला नको। अरे ये कुठली
अरे तिकडे लोटा. हे काय कायची ताकद बघ बाबा उद्या मुंगलं बघ यार इकडे 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 अश्मविघीन मुंगला अश्मविघीन कधी उंदरा असतील कालीम आहे कालीम कालीम. उंदरा कधी असतील ना बघा पोरं बोलताना घर पाहिजे आणि घराचं काम घेतल्यावेळी 2 मिनिटांनी थांबतान. 2 विटे काढली ना लगेच एकदम पाय पसरून लांब लचक झोपून गेला. तर काही 4 वाजायला आलेत आणि आम्ही इकडे बघा किती सारा इटा इथं रचल्यात. आता चालला आता दमला म्हणजे माझी ड्युटी 3:30-4ची असते ना. अरे कोण करेल मी कालचा एक दिवस मी त्याग केला क्रिकेटसाठी, परंतु आजचा दिवस नाही भाई. बघा घामाघूम पंढरपूर अजून इकडे चन्नादने चेन्नपुनिया. चला गाईस मी आता जातो क्रिकेट खेळायला. आधी जातो घरी फ्रेश वगैरे होतो आणि मग जाणार आहोत क्रिकेट खेळायला. सो अजून इटा खूप सारे काढायचे आहेत, परंतु आता माझी ड्युटी संपली आहे. माझी ड्युटी फक्त 4 वाजेपर्यंत होती. सो आता मी निघतोय. मी आता आलोय आमच्या बिल्डिंगच्या इथे. ही बघा ही आमची बिल्डिंग आहे. चौदा आम्ही राहतो रेंटवरती आणि 3rd फ्लोअरला आपला 1 BHK आहे. सो जाऊया आता आतमध्ये. आलोय मी आता घरामध्ये आणि आता जातो मस्त शॉवर घेतो आणि मग निघतो क्रिकेट खेळायला. चला गाईज आता रेडी झालोय आणि आता जातो क्रिकेट खेळायला. कुठे पण असलो तरी क्रिकेटचा नाद हा कमी होणार नाही. कोणत्या पण ठिकाणी गेलो ना तरी क्रिकेट हा जीवापाडचाच प्रेम आहे. स्वतः शूज घालतो आणि मग निघतो. क्रिकेट हा नाद असा आहे ना गाईज की त्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. तो एकदा लागला ना तो पूर्णपणे माणसाला चिपटून बसतो. जर तुम्ही खेळायला नाही गेले ना तर पूर्ण तुमचा दिमाग आहे ना मॅड होऊन जातो. सो काल खेळायला नव्हतं गेलो ना तर काही सुचतच नव्हतं. काम करत होतो दिवसभर घरावरती. सो त्यामुळे काल खेळायला जायला भेटलं नाही, परंतु आज वेळ काढली. काम पण केलं आणि खेळायला देखील वेळ काढली आणि रात्री जॉबला देखील जायचं आहे. सर्व गोष्टींना मॅनेज करतोय. थोडा स्ट्रगलची लाईफ चालू आहे, परंतु आपला देखील वेळ येईल आणि नक्कीच तुम्ही माझ्या सोबतीला आहात यातच माझं भाग्य. पोचलोय फायनली आमच्या ग्राउंडवरती. मला तरी वाटतं फर्स्ट मेंबर मीच आहे ग्राउंडवरती. अजून कोणच आले नाही इकडे. बघा पूर्णपणे खालीच खाली. आणि मी तुम्हाला दाखवतोय आता आमची पिच जिच्यावरती आम्ही दररोज आमची आई गवदेवी 12-13 क्रिकेट संघ हा या ग्राउंडवरती सराव करतो. आणि पूर्ण गावातील जे यंग पोरं आहेत ना ते याच पिचवरती सराव करत असतात. आणि तिकडे आहे ना तो 40+ ग्राउंड आहे. तिथे आता नाईटच्या मॅचेस देखील आहेत. थोड्याच दिवसानंतर 16 तारखेला आय थिंक तिथे मॅचेस आहेत आणि तिथे देखील आई गावदेवी 12-13 हा संघ खेळणार आहे. आमचा संघ एवढा अपयशी ठरला नाही यावर्षी की आम्हाला अजूनपर्यंत एक सुद्धा फायनल आली नाही, परंतु आम्ही अजूनपर्यंत कसलो नाही. ही टुर्नामेंट नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. देवाला प्रे करतो की ती टुर्नामेंट नक्कीच आम्ही जिंकावी. सो आता थोड्याच वेळानंतर पब्लिक देखील येणार आहे. सो क्रिकेट देखील खेळायला आज मजा येणार आहे, कारण एका दिवसाच्या गॅपनंतर आपण आज क्रिकेट खेळणार आहोत आपल्या या ग्राउंडवरती. हा जो ग्राउंड आहे ना काही वर्षा मागे आपण गेलो ना की या ग्राउंडवरती आहे ना वीकली 2-3 वेळा मॅचेस असायच्या, परंतु काही कारणास्तव आता यंग जनरेशन आली आहे त्याच्यामुळं कोणच या इकडे लक्ष देत नाही ग्राउंडवरती. इकडे बघू शकता तुम्ही. आतापर्यंत खंत वाटते सांगायला की या ग्राउंडवरती एक सुद्धा मॅच झाली नाही आहे. जेव्हापासून इथली 2 तारं तोडलेत ना, मला तरी वाटतंय पर्सनल माझं मत तुम्हाला सांगतो, जेव्हापासून इथली तारं तोडलेत ना 2 तेव्हापासून मॅचेस इथं होतच नाही. काय असेल काय माहिती, देवालाच माहिती. सो अशा प्रकारे आमचा ग्राउंड आहे. सुटल्यात आता फक्त पब्लिक बघा तुम्ही. 1-2 तर गाड्या आल्यात. हो ना हो गाईज आपला क्रिकेट सुद्धा खेळून झालंय आणि आता मी निघालोय घरी. ऑन द वे गाडीवरती आहे. सो बघा आपली गाडी आता पोहोचतोय मी इकडे आतमध्ये. इथनं एंटर होतोय बघा. लेट्स गो. इथं लावायची पार्किंगला अशी. येस चलो. तर गाईज मस्त क्रिकेट खेळून मी आता आलोय घरी म्हणजे जातोय आता बिल्डिंग मध्ये आतमध्ये आपल्या फ्लॅटवरती. आणि मला फ्रेश होऊन लगेच जायचंय पनवेलला. माझी अपॉइंटमेंट आहे डोल्याची. एक्सक्यूज मी कोई है क्या घर पे?
इधर बाल्कनी में आरती बैठी है, काट रही है कांदा आणि टोमॅटो, काहीतरी भाजी होत असेल आज. चला आम्ही आता मस्त फ्रेश होतो आणि मग मला निघायचं आहे पनवेलला. हो भाई अजून काही जेवायला रेडी नाही आहे, सो मी आता फ्रेश होतो आधी. सो गाईज फायनली आय एम रेडी आणि आता मी चाललोय पनवेलला. हे बघा आपल्या डोळ्यावरती इथं डाग उठला आहे, त्याची अपॉइंटमेंट आहे. तो डॉक्टरचा फोन आलेला की बोलतो या तुम्हाला मी डायरेक्ट सोडणार आहे. तो चला आता निघतोय भाई. धूळ वगैरे खूप उडणार आहे कारण रात्रीचे वेळ आहे. रात्रीचे किती वाजलेत बघा आता, हे बघा. चला जाऊयात आता. गाईस आपली ट्रीटमेंट कंप्लीट झाली आहे आणि बघा एवढ्या साऱ्या मला गोळ्या दिल्या आहेत आणि डॉक्टरनी सांगले की काहीतरी बोलले ते चप्पल घालू नको कोणती तरी, कसली स्लीपर का काहीतरी घालू नको असं काहीतरी बोलले. आणि पालेभाज्या आणि फळं आणि पाणी जास्त पियाला सांगितले हे डाग जाण्यासाठी. सो बघूया, हे आपल्याला 20 दिवसासाठी एवढ्या गोळ्या दिल्या आहेत. सो हे कोर्स पूर्ण करायचं आहे आपल्याला. तर चला आता निघतोय घरी, थोडा टाईम झाला, 9 वाजायला आलेत. चला गाईज फायनली मी पोचलोय आपल्या बिल्डिंगच्या खाली आणि मी येता आहे ना कॉफी आणि बिर्याणी घेतली होती आणि कॉफी याच्यात ठेवली. कॉफी पूर्ण सांडली, टाचक्यावरूनच गाडी उडवली आणि कॉफी डायरेक्ट याच्यात पूर्ण वाट लागली. आपल्या गाडीमध्ये किती आईला गोळ्या पण गेल्या बघा खाली. हा हेल बोलले पालेभाज्या घ्यायला लागल्या, पालक भाज्या, दूध पियाला लागले 2 टाईम. काय नाही दिले 20 दिवसा वापस यायला बोलला का कसला बोलले ना. हो बाबा या मला टेन्शन पण मिळला खाली होतो. मी आता बसलोय बिर्याणी खायला आणि पप्पा बोलतोय डॉक्टरनी पालेभाजी खायला लागला आणि काय काय डॉक्टरनी पालक भाजीचं काय सांगितले म्हणजे आतापासून तू शुद्ध शाकाहारी, उद्यापासून सुरुवात लास्ट. पालक भाजीमध्ये रक्त शुद्ध होतंय म्हणून त्यांनी पाठवलं. आपल्या अंगामध्ये देहामध्ये 72 लाख नसा आहेत, त्या नसामधून रक्त सुरळीत प्रवाह चालू राहावा याच्यासाठी पालक भाजी खायची असतं. ही माझी पालक भाजी आहे ना, कांदा आहे ना पालक भाजी, कांदा पालक. आजी शेवटचा जेव्हा नॉनव्हेज तिखट तेलकट शेवट, उद्यापासून जर पालक भाजी खाऊन तुला असर झाला तर परवापासून तू मालकरी व्हायला. काय जेवण करून झालंय माझं आणि आता डॉक्टरने दिलेल्या मेडिसिन खातोय. आज एकच गोळी खायची आहे रात्रीची. मम्मी काय आता जेवायला झोपायचं, गोळ्या बघा किती दिल्यात. तुम्हाला काय जेवायचं ना झोपायचं आहे म्हणून उद्योग म्हणजे मला अजून कामावर जायचं आहे. उद्या बघते उद्या ना सुट्टीची. हा बघू बघू ना. चला तर गाईज आजचा जो व्लॉग आहे तो इथेच एंड करतोय. मला हा व्लॉग एडिट करायचे, जॉबला सुद्धा जायचे. सो सर्व गोष्टी मॅनेज करून व्हिडिओ जसे वेळ भेटत तसं व्हिडिओ काढतो आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि पुन्हा एकदा जाता तर तुम्हाला आता माझा होम दाखवतोय. हा बघा असा प्रकारे होम आहे. चला तर गाईज आजचा जो व्लॉग आहे तो इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत गाईज बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, लव्ह यू.